नमस्कार मित्रांनो, मी नागसेन नागसे. मित्रांनो, अंजना ओम कश्यप नाव आपण गेल्या 10 वर्षापासून, एका दशकापासून ऐकत आहोत आणि नाव पण तेवढंच चर्चेत आहे. आपण चर्चेत म्हटल्यापेक्षा वादात नाव आहे हे असं संबोधू शकतो. कारण आजपर्यंत ते पत्रकारितेच्या या क्षेत्रामध्ये अंजना ओम कश्यप यांनी घेतलेली भूमिका आणि जे पत्रकारितेचा एक गुण असतो की वस्तुनिष्ठपणा आणि त्याच्यामध्ये वास्तविकता, ह्या गोष्टीला त्यांनी त्यांच्या पत्रकारितेमधून बाद केलेला आहे आणि कुठेतरी त्या गव्हर्नमेंटच्या सरकारच्या एजेंडा राबवताना दिसत आहे. तर मित्रांनो, याच विषयावर आज आपण चर्चा करूयात. अंजना ओम कश्यप आणि पत्रकारिता. मित्रांनो, अंजना ओम कश्यप ह्या गेल्या दशकापासून आपल्या सर्वांच्या परिचित आहे. आता परत ते नव्याने चर्चेमध्ये आलेले आहेत. आणि यावेळेला चर्चेत येण्याचं कारण हे आहे की ज्या युट्यूब टीचर्स आहेत, ज्यांनी शिक्षणाचा प्रसार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न मागलो. अर्थात याच युट्यूब टीचरच्या बाबतीत संभाषण करताना, बोलताना अंजना ओम कश्यप यांनी आपला तोल गमावला आणि त्यांना 2 कवडीचे टीचर असे म्हणून त्यांचा अपमान केला. मित्रांनो, एक नॅशनल चॅनलवरती, राष्ट्रीय वाहिनीवर एक पत्रकार म्हणून ज्या वेळेला आपण आपली भूमिका मांडत असतो, त्यामध्ये पत्रकाराची जे काही गुणवैशिष्ट्ये असतात आणि काही मर्यादा असतात, हे आपण पाळायला पाहिजे. परंतु अंजना ओम कश्यप यांची ही पहिलीच वेळ नाही. याच्यापूर्वी देखील त्यांनी बऱ्याचशा त्यांच्या चॅनलवरती चर्चेसाठी येणाऱ्या लोकांना अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अपमानित करून प्रकरण असे समोर आलेले होते. तर मित्रांनो, आपण आपल्या परिस्थितीचं आणि आपल्या एकंदरीत जी भूमिका असते ह्याचं अशा वरच्या नॅशनल चॅनलच्या पत्रकारिता म्हणून जे आपण संबोधतो, तर त्यांनी भान ठेवायला पाहिजे. आपल्याला काय वाटते, अंजना ओम कश्यप यांनी जे युट्यूब टीचर्स आहेत, जे शिक्षणाचा प्रसार आणि तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे ते योग्य आहे, अयोग्य आहे? आपल्याला काय वाटते नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब